हॅलो, नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार. बोला ना. साहेब सर्वप्रथम तर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल योगेश पब्लो 2.0 वरती. बरेच दिवस झाले आता चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मेसेज द्यायचा होता तुमचा. चालेल, चालेल. काय अडचण नाही. बोला. थोडं वेदरमध्ये म्हणजे हवामानामध्ये थोडक्यात काही बदल काही भागात दिसून येऊ लागले आणि काही शेतकऱ्यांचे मेसेज देखील आले होते बऱ्याच काही काळात आपल्या WhatsAppला, की तोडकर हं. साहेबाला पुढील अंदाज कसा राहील विचारा आता साहेब. आज सध्या 23 जानेवारी. आता तर वातावरण साफ आहे, क्लिअर आहे. परंतु काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून असं समोर येऊ लागलं, की पुढील काळात वातावरणात खूप मोठे चेंजेस होणार आहे. नक्कीच. अ, जवळपास तुम्ही तरी आता रेकॉर्डिंग घेताय. 2 जानेवारीलाच आपण हे डिक्लेअर केलं होतं, की हो, 2 हो. फेब्रुवारीनंतर वातावरणाची रेलचेल वाढणार आहे. हो, हो. आणि याचे जे पडसाद आहेत, म्हणजे पडसादमध्ये गरमी वाढणं, अचानकच धुळी येणं, असे जे प्रकार आहेत आणि उष्णतेची लेव्हल देखील येत्या 26 जानेवारीनंतर वाढणार आहे. आणि पावसाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर सध्याच्या काळामध्ये आपण मराठवाडा, पूर्व विदर्भ हे डिक्लेअर केलंय. कारण की बंगालच्या उपसागरातनं येणारं लो प्रेशर कर्नाटकमध्ये येऊन धडकणार आहे. हो, हो, हो. आणि बरोबर. कर्नाटकमधनं तो डायरेक्टली आपल्या पूर्व मराठवाड्याचा भाग घेणार आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्यातले सर्व जिल्हे येत आहेत. हो, हो. पूर्व विदर्भातले जे काही जिल्हे येतात, ते जिल्ह्यांची नावं देखील आपण घेऊयात. हो, हो. आणि एक वातावरणाची जी लेयर आहे ती WD कडनं देखील दिसते आहे. गुजरातपर्यंत जी मजल आहे, नंदुरबारपर्यंत मजल आहे. हो, हो. पण ह्या दोन्हीकडच्या वातावरणामुळे जो काही छत्रपती संभाजीनगरचा एरिया असेल, बुलढाणा असेल, नाशिक पट्टा असेल, अहिल्यादेवीनगर परिसर असेल, इकडे पावसाची कमतरता दिसते आहे. हो, हो, हो. पण या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे येत्या काळामध्ये वाढणार आहे. हो. पहिला आठवडा फेब्रुवारीचा. हो, हो. बरोबर. बरोबर. साहेब आता समज हेच वातावरण तर आता जास्त काही शेतकऱ्यांना म्हणजे जास्त काही फरक पडत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचे आता अद्याप पहिले लवकरात पेरलेले त्यांनी गहू पेरलेले रब्बीचे त्या बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या आता काढणीस अगदी पुढच्या काही दिवसात की 15 किंवा 1 महिन्याच्या अगोदरच आता ते गहू काढायला ते त्याचबरोबर आबाकचे लवकरात पेरलेले हरभरा पेर असो किंवा इतर त्यालाच शेतकऱ्यांना असं वाटू लागलं हं, हं. गारपीटची ते थोडक्यात भीती वाटू लागली. बऱ्याच काही भागात गारपीट पण होत असते दरवर्षी काही मुबलक म्हणजे काही भागामध्ये. तर गारपिटीची वगैरे याची संभावना कशी राहील साहेब आता? नक्कीच. चांगला प्रश्न विचारलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या आता कसं बऱ्याच शेतकऱ्यांची कोरडवाहू पिकं असतात. हो, हो. जेवढी आवश्यकता पावसाळ्यामध्ये किंवा पेरणीपूर्वी मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना हवामान अंदाजची असते, तेवढी ह्या महिन्यामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार वाटत नाहीये. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलंय, पाणी चांगलं झालंय, तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी पिकं घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हिवाळी पिके रब्बी हंगामात देखील हो, गहू हो. असेल, हरभरा असेल किंवा इतर कुठलेही पिकं, कांदा असतील, हो, हो. बरोबर. याची रिअलची सध्या चालू आहे. आणि फेब्रुवारी महिना, मार्च महिना हा असा आहे, की ह्या 2 महिन्यामध्ये येणारा जो पावसाचं प्रमाण असेल, तो नुकसान केल्याशिवाय राहत नाहीये. बरोबर. कितीही पडू, जास्त पडू की कमी पडू, त्यात वादळी वारे असले आणि किरकोळ गारी जरी असल्या, ते नुकसान 100% होतंच. तर हो. आता ह्या वातावरणाची अशी कंडिशन आहे. 29 तारखेपासून म्हणजे 28 ते 29 तारखेपासून धुळी-धुकं आहे. त्यामुळे साहजिकच आहे फुलोरा असलेल्या पिकांना म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा परिणाम होईल. हो, हो. पण गारपिटीबाबत सांगायचं झालं तर गारपीटचा रडार हा जवळपास दिलेल्या तारखेच्या 4 दिवस अगोदर किंवा 5 दिवस अगोदर समजतो. हं. हो, हो. तर आतापासून गारपीट सांगणं म्हणजे हा भंपकपणा होईल, निव्वळ फेकाफेकी होईल. हो ना, हो ना. कारण की बरोबर. गारपीट सध्या रडारवरती किंवा डॉपलरवरती स्पष्ट दिसत नाही. हां, गरमीची लेव्हल पाहून सांगितलं तर गारपीट आहे म्हणता येईल. पण बरोबर. गरमीची लेव्हल ही टिकणार नाही या काळामध्ये, कारण की वातावरणाची सावली वगैरे आहे. आणि सध्या तरी मॉडेलवर आणि अपडेटनुसार वातावरणामध्ये धुळी-धुकं, भरपूर आभाळ अशी कंडिशन आहे. आणि हे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रासाठी आहेच वातावरण. पण विदर्भासाठी आणि नागपूर वगैरे जे काही भाग मोडतात, हो ना. इकडे देखील हे वातावरण आहे. आणि जो मध्य महाराष्ट्र येतो, छत्रपती संभाजीनगर असेल, बुलढाण्यापर्यंतचा एरिया असेल, तुमचा भोकरदन वगैरे पट्टा असेल, हो, हो. या भागामध्ये अद्यापही मोठी कंडिशन डॉपलरवरती किंवा मॉडेलवरती सध्याही स्पष्ट नाहीये. हो. आपण पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये याच्याबद्दल सगळं सविस्तर सांगूयात. कारण की आता सांगणं हा भंपकपणा राहील. आणि गारपिटीबाबत शेतकरी आताच हात आखडता घेतील. त्यामुळे पाऊस मात्र नक्की येणार आहे. आठवडाभर वातावरण हे खराब असणार आहे. हो. याबाबत पूर्वकल्पना आपण मागेच दिलेली आहे 15 दिवसापूर्वी. हो, तेच म्हणलं मी काही आर्टिकलवरती बघितलं साहेब, की पुढे फेब्रुवारी महिन्यात भरपूर प्रमाणात पावसाचे संकेत जाणवेल किंवा बऱ्याच काही भागात पाऊस देखील होणार आहे. तर आता म्हणजे पावसाची जर सध्या तर शेतकऱ्यांना आता गरज नाही राहत की तुंबळ, कारण की आता शेतकऱ्यांचे पुढच्या महिन्यात फेब्रुवारी मार्चमध्ये जर रब्बीची पिकं काही लवकर टाकले, पेर झालेले काढणीचे तर त्यांना उलट त्याचा खूप मोठा हे इफेक्ट त्याच्यावर पडतो गव्हावरती किंवा हरभऱ्यावरती. नक्कीच. कारण की आपण बघितलंय 2000 जे 23 साल होतं उन्हाळ्याचं प्रमाणात त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये जे नुकसान झाले शेतकऱ्यांचं, अख्ख्या उन्हाळ्यात पावसाळा होता.
हो ना. आणि त्यानंतर दुष्काळ पडला. व्यवस्थित पाऊस झाला नाहीये. तर त्या कंडिशन सारखी पाऊस झाला तर आहे त्या पिकांचा नायनाट होईल असं शेतकऱ्यांना भीती असते. हो ना, तेच. पण अशातला हा प्रकार नाहीये. मात्र उन्हाळ्यामध्ये यंदाही तशी कंडिशन आहे. पण ती थोडी लेट आहे. हो, हो. आणि हे जे 2 महिने आहेत थोडे व्यवस्थितच चालणार आहेत. काही ठिकाणी होईल सुद्धा. कारण की 36 जिल्हे हे 4 प्रकारच्या 4 कोपऱ्यामध्ये मोडतात. एक साईड जर बघितली आपण पश्चिम महाराष्ट्राची जी उत्तर पश्चिमेकडील जी साईड आहे, हो ना. ती पूर्ण कोकण किनारपट्टी समुद्रलगतचा भाग आहे. इथे वातावरण 8 दिवसाला 15 दिवसाला बिघडतं हे साहजिक आहे. पण मराठवाडा आणि विदर्भाचा जो भाग आहे, भारताच्या मध्यभागी येतोय आणि इथे ही जी सिस्टम असते, इथे ही अस्थिर असते. येते किंवा इथून आभाळ बनून सुद्धा अचानक ती निघून जाते. हो, हो. पण जो परिणाम होणार आहे, त्या परिणामाची आपण पूर्ण पराकाष्ठा 1 ते 2 दिवसात करणार आहे. मात्र पाऊस नक्की येणार आहे, याबद्दल डिक्लेअर केलंय. सध्या पावसाचं जर प्रमाण जर सांगितलंय, त्याची किती बरसू शकतो, तर ते मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्याचे वातावरणामध्ये सध्या मॉडेलनुसार गृहीत धरलं जाते आणि स्पष्ट देखील ती आहे. ओके. तर नक्कीच साहेब शेतकऱ्यांना माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि तुम्ही म्हणता ते पुढील रेकॉर्डिंगच्या माध्यमातून किंवा पुढील माहितीच्या माध्यमातून नक्कीच आपण सांगण्याचं काम करू. तर शेतकरी बांधव नक्कीच नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करतील आणि जाता व्हिडिओला पण एक लाईक करून देईल शेतकरी साहेब. तर नक्कीच धन्यवाद साहेब आपले खूप खूप. नक्की. धन्यवाद.